तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन कोरॅक्कर करीत आणि माझ्या पहिल्याच व्लॉगमध्ये. तर आजपासून मी लक्ष्मी पूजनच्या मुहूर्तावर असा छानसा मुहूर्त बघितलेला आहे आणि आजपासून मी व्लॉगिंग चालू करत आहे. तर डेली व्लॉग्स टाकायचा मी प्रयत्न करणार आहे. आणि आज लक्ष्मी पूजन निमित्त मी निघालेलो आहे हार घेऊन. आमच्या हॉटेलला हार घालायचे आहेत. तर आता जाऊ आपल्या प्लॅटिनावरती आपण हॉटेलवरती. एक 500 मीटरवरच आहे आमच्या घरापासून हॉटेल. या ठिकाणी मी हॉटेलवर आलेलो आहे आणि हे आपलं हॉटेल ओम स्वामी. आपलं छोटंसं हॉटेल आहे. मोरगाव सुपर रोडला मोरगावमध्ये आपलं हॉटेल आहे आणि या ठिकाणी जाता आपल्याला हार बांधायचे आहेत. छोटासा व्ह्यू देतो तुम्हाला मी. तर हे आपलं अशा पद्धतीने हॉटेलचं काउंटर आहे. आपल्या हॉटेलचं नाव हॉटेल ओम स्वामी. या ठिकाणी बसण्याची सोय आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इकडे फॅमिली कॉटेजची वगैरे सोय आहे. आणि असं आपलं छोटेसं हॉटेल आहे. देवाच्या कृपेने हॉटेलला हार बांधायचं काम चालू झालेलं आहे. हॉटेलला हार बांधायचं काम पूर्ण झालेलं आहे. मिशन सक्सेसफुल. कसा हार दिसतोय कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. हॉटेलवर जे काही थोडंफार काम होतं ते आटपून झालेलं आहे. आता आपण निघालेलं आहे. आपला मित्र, मित्राचं नाव तुम्हाला डायरेक्ट जाऊन भेटवतोच त्याला. तर मित्रांनो, मी माझ्या मित्राला फोन केला होता की कुठे आहे म्हणून. तर तो मला बोलला की रानात आलोय काम करायला. तर आपण इथं या ठिकाणी त्याच्या रानामध्ये आलोय. तर तो काय करतोय आपण पाहूयात. ही आमच्या मित्राची गाडी आणि झूम करून दाखवत तुम्हाला आमचा मित्र कुठे दिसला का. त्या दगडांवरती असं व्हायचं, असं मोठं व्हायचं, उंच उंच दिसतंय. शांत बसलाय आणि म्हणतोय मी काम करतोय. हे बघा, हे किती चुकीचं आहे असं खोटं बोलणं. मला वाटलं रानात आहे म्हणजे काहीतरी खरंच काम करत असेल. तर हे बरोबर नाही ना. खरं बोलावं माणसाने. काहीतरी काम करतोय, भिजावतोय, काहीतरी करतोय, काही ना काहीतरी दारी देतोय. पण इकडं घरापासून लांब येऊन गाडी लावून तिथं हिरीच्या दगडांवर फोन बघत बसलेला आहे नाला एक. आणि मला म्हणतोय काम चाललंय माझं. तर बघू आपण त्याला भेटवून देतो. मी तुम्हाला त्याच्याशी भेट घालून देतो. तर मित्रांनो, आमचा असा हा कष्टाळू मित्र या ठिकाणी मोटर चालू करायला आलेला आहे. सरांनी मोटर चालू केलेली आहे. तुम्हाला त्यांची विहीर पण दाखवतो. हे पकड रे, मला व्हिडिओ काढायचं ना, जायचं. ही बघा, अशी आमच्या मित्राची अशी मस्त अशी छानशी विहीर. तर आमचा हा मित्र शुभम आनंद लवठे यांचं पूर्ण नाव. तर हे रानात काम करायला आलेला होता. तर काम झालेलं आहे आता आम्ही निघालोय परत घराकडे. तर शुभम अशा पद्धतीने कामच करतोय. दारी द्यायला आलेला आहे इकडं. लाईट गेली होती त्याच्यामुळं मोटर चालू करायला गेला होता. आता लाईट आलेली आहे, त्याने मोटर पण चालू केलेली. तर असं मस्त बघे, पाटाला खळखळ 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 पाणी चाललेलं आहे. आणि असं छानशा वातावरणामध्ये हे असं निसर्गरम्य दृश्य, असे गार वारं सुटलेलं आहे. असा परमानंद होतो ना मनाला. हितच मजा आहे. मग शेवटी कळतं सुख म्हणजे नक्की काय असतं. शुभमने आपल्याला 10 रुपयाची कॅडबरी दिलेली आहे. शुभमला आता बाहेर जायचं, रानातली कामं उरकलेली होती आणि मला पण आता भूक लागलेली आहे. आता कॅडबरी खाऊ आणि घरी जाऊ. चला. तर घरी पोचलेलो आहे. आता वांग्याची भाजी चपाती मस्त दाबून हाणणार आहे मी या ठिकाणी. मस्त असा व्ह्यू घेत खाणार आहे एकदम. घरी बसल्या करमत नव्हतं.
घरी बसल्या बसल्या काय म्हणलं करमत नव्हतं, त्याच्यामुळं म्हणलं जावं थोडंसं फिरायला. तर फिरायला आलेलो आहे मी. कोणापाशी आलो आहे तर आमच्या मित्रापासून आलेलो आहे फिरायला. आमच्या मित्राची इथं कामच चालल्यात. आमच्या मित्राकडे मस्तपैकी अशी गुरंबिरं आहेत. ए मित्रा काय काम करतोय सध्या तू? सध्या काहीतरी साफ करतोय आमचा मित्र या ठिकाणी. जस्ट एन्जॉईंग हिज लाईफ का नाही? बहिणी नसल्यावर कसा खेळ असतो बघा मित्रांनो. आमच्या कृष्णाला बिचारायला एक पण बहीण नाहीये, त्याच्यामुळे त्याच्या आईने त्याला स्वतःलाच रांगोळी काढायला लावली. आता ते स्वतः मस्त की रांगोळी काढणार आहे, आपण त्याला मदत करणार आहे का नाही? तर मित्रांनो फायनल रिझल्ट असा आहे. अशी सुंदरची रांगोळी आमच्या मित्र कृष्णाने काढलेली आहे. तर अशा पद्धतीने आमचा मित्र या ठिकाणी शेळ्या घेऊन आलेला आहे. आमचा मित्र सूरज निवशे, आमचा किसनचा मोठा भाऊ, जातोय शेळ्या वळाय, घरी मदत करतोय. बसून सगळे जमली. आता सगळे मिळून जाणार आहे आम्ही व्हॉलीबॉल खेळायला. तुम्हाला आमच्या व्हॉलीबॉलचं काय असते रे? व्हॉलीबॉलचं पिच नसते, ग्राउंड असते ना. आमच्या व्हॉलीबॉलचं देशी जुगाड, आमचं व्हॉलीबॉलचं ग्राउंड दाखवतो तुम्हाला मी आता. हे बघा नेट बांधली मस्त पैकी, असे 2 खांब लावले बारके बारके, आणि रस्त्यातच व्हॉलीबॉलचं हे करून ठेवले. तर खेळू आपण व्हॉलीबॉल. तर आता मस्त पैकी व्हॉलीबॉल खेळून झालेलं आहे, आणि आता आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्त जायचंय घरला. लक्ष्मीपूजन करायचंय. मंद्याला आता आपण बाई करूया आणि जाऊ मोरगावला. पहिल्याच ब्लॉग मध्ये आता नेम रिव्हील करेल म्हणून वाटलं नव्हतं मला. तर या ठिकाणी मित्रांनो घरचं लक्ष्मीपूजन वक्कामध्ये कंप्लीट झालेलं आहे. आता आम्ही जाणार आहे हॉटेलवर लक्ष्मीपूजन करण्यासाठी. आता जस्ट निघणारच आहे. मग दाखवतो तुम्हाला हॉटेलवर कसं लक्ष्मीपूजन करतायत किंवा काय करतायत. या ठिकाणी गाड्यांची पूजा चालू आहे सध्या. मित्रांनो मस्तपैकी लक्ष्मीपूजन झालेलं आहे हॉटेलवर, तर तुम्ही पाहिलंच असेल. तर आता आमचे जे मोरगाव मधील सगळे मित्र लोक आहेत, आपले जे जिगरी यार आहेत ना, सगळे एकत्र येऊन मिळणार आहेत. तर आपण त्या सगळ्यांनाच भेटायला निघालेलो आहे आता. तर जाऊयात आता आपण तिकडे. लोकेशन आहे बाजार. सूर्यात दिसायला एवढा मोठा माणूस पळतोय समोर पेटावला सूर्याचा अंगावर. बाई म्हणून काय करा. तर मित्रांनो मस्तपैकी इतकी मज्जा आलेली आहे ना. असं तिकडं शाळेच्या तिकडे पटांगणामध्ये गेलेलो होतो. असे 10-15 जण आम्ही मित्र होतो. अशी एकामेकाच्या अंगावर टाकतडतडी टाकतोतळी बॉम्ब असं नुसतं पोरं भाजलेत ना. नुसती शर्ट जाळले की एका जणाचं शर्टच फाडला. म्हणजे सगळं व्हिडिओमध्ये घेता आलेलं नाही आहे, पण जेवढं व्हिडिओमध्ये घेतलं आहे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे मी. तर मला पण हाताला भाजलेलं आहे बरं का वाईस. हे आता हात धुतला मी, असा दूर निघला आहे नुसतं हातात तो हेच फुटलं, काय बोलतात तरी त्याला, लक्ष्मी वंश फुटला माझ्या हातामध्ये. वाट लागली, पण मजा मात्र खूप जास्त आली या ठिकाणी. आता दिवस पण संपलेला आहे.
आणि आता व्लॉग संपवण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. तर या ठिकाणी जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तो घंटा वाजवा. बस काही नको आपल्याला फक्त लोकांचं मनोरंजन पाहिजे, बाकी काही नको. तर जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर पुढचे व्लॉग पण पाहत राहा. आणि आता आपण आपलं व्लॉग संपवू. बाय बाय.